हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला झटपट अशी नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. तेच उपमा खाऊन पोहे खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घ्या. तर 1 वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर आपल्याला पाणी घालून रवा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे मी पाणी घालून रवा मिक्स करून घेते. इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर आपल्याला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं रवा भिजवून घ्यायचा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर रवा छान व्यवस्थित मिक्स केलेला आहे. तर 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी वाटाणा घालायचा आहे. वाटाणा घातल्यानंतर आपल्याला इथे 3 ते 4 मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी मिरच्या तोडून घेतलेल्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि लसूण घालायचा आणि आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर वाटाण्याची बारीक पेस्ट करून झालेली आहे. तर आपण जो रवा भिजत ठेवला होता त्यामध्ये आपल्याला वाटाण्याची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी सगळी वाटाण्याची पेस्ट घालून घेते. वाटाण्याची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा जिरे घालते. जिरे घातल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला होता. आपल्याला कांदा घालायचा, त्यानंतर एक टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर इथे पाहू शकता तुम्ही मी पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तर पीठ मिक्स झालं की एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तवा छान आपल्याला गरम करायचा आणि आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते तव्यावर आपल्याला 2 पळी इतकं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला पळीच्या साहाय्याने छान व्यवस्थित असं तव्यावर पांगून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे मी छान त्याचा उत्तप्पा तयार करून घेते. तर कधी तुम्ही ही रेसिपी केली होती का? केली नसेल तर व्हिडिओ पहा आणि लगेच ही रेसिपी करायला घ्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. नेहमीच पोहे उपमा खाऊन आपण कंटाळतो. काहीतरी नवीन रेसिपी आपण नेहमी शोधत असतो. तर ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर छान उत्तप्पा तव्यावर पांगवला की आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला एका साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडनी भाजच तोपर्यंत उत्तप्प्यासाठी लागणारी आपण चटणी तयार करूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आणि इथे मी 1 चमचा चाट मसाला वापरलेला आहे. तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडर वापरली तरी काही हरकत नाही. तर चाट मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि 1 चमचा आपल्याला दही घालायचं आहे आणि मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि आपल्याला छान ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही आपली चटणी छान तयार झालेली आहे. रंगसुद्धा चटणीला खूप सुंदर आले. खायलासुद्धा खूप भन्नाट लागते ही चटणी. तर आपली चटणी तयार झालेली आहे आणि एका साईडला दुसऱ्या साईडने उत्तप्पासुद्धा छान असा भाजलेला आहे. तर पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आणि खायलासुद्धा खूप तेवढा चविष्ट हा उत्तप्पा लागतो. तर छान दोन्ही साईडनी भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. तर अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा.
तर अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा तुम्हाला करून दाखवते. अशाच पद्धतीने मी सगळे उत्तापे करून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला सांगा. तर इथे पाहू शकता आपले सगळे उत्तापे तयार झालेले आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.